बघा मैदानामध्ये जर का कोण असेल तर त्याने थोडं मागे गेलं तर चालेल. का क्लिअर आहे तिकडे? जर झालं असेल तर त्या लाईनच्या बाहेर या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे. विवेक तुमच्या मागे जी पब्लिक आहे त्यांना लाईनच्या मागे जायला सांगा, म्हणजे डिक्लेअर झोन तिथे क्लिअर होईल आणि आपण मॅच चालू करू. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आणि वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भारतीय जनता पार्टी आयोजित डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर बिग बॅश लीगचा हा थरार पहिल्या पर्वामध्ये आणि पहिल्या पर्वामध्ये येत असताना सुपर 8ची शेवटची मॅच लाईट्स वरच्या बंद करायच्यात किंवा एका ठिकाणी कॉन्स्टंट ठेवलं तर चालेल. समोर फलंदाजीसाठी अडचण येताना दिसते. देवियात या शेवटच्या सामन्याच्या सर्वांना म्हणे दोन्ही संघाच्या खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. प्रदोष बाईकर वर्सेस समीर कदम. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. कालच्या दिवसामध्ये खेळ करत असताना प्रदोष बाईकरने दाखवलेली नजाकतता, मुजम्मिल खानने दिलेला आक्रमक स्टार्ट आणि त्यानंतर शेवटचा सामना जिंकत असताना सायबा या संघानं सुपर 8 मध्ये केलेला प्रवेश, त्याचबरोबरीनं कालच्या दिवसामधील पहिला ए ग्रुपमधून क्वालिफाय होत असताना रेहान दुर्गेश 11ने दाखवलेला एका बाजू झुकणारा खेळ आणि त्यानंतर दोन्ही संघ क्वालिफाय झाल्यानंतर सुपर 8च्या सामन्यामध्ये एकमेकांसमोर आले आहेत. आणि असं येत असताना आता या दोघांमधील द्वंद्व खूप दिवसानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. पारंपरिक प्रतिद्वंद्वी आहेत दोघांचा खेळ. या अगोदर अनेक वेळा आपण बघितलाय विविध स्पर्धांच्या माध्यमातून विविध ठिकाणी. आता प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे हिरोज राहिले आहेत. आज या नवापूर नगरीमध्ये येत असताना या DCC नवापूर बिग बॅश लीग मध्ये कोणता संघ भारी पडणार? समोरच्या दिशेने खेळायचा डॉनराईचा फटका, रोहितच्या हातामध्ये चेंडू आणि त्याच्यावरती कोणती धाव येताना दिसत नाहीये. समीर कदमने कमबॅक केलाय. पलटवार करणार हम भी जानते असं प्रदोष बाईकर अनेक वेळा सांगताना दिसलाय. आज काय प्रदोष बाईकरचा तो धंदा चालेल का? मिस्टर परफेक्ट त्याला म्हटलं जातं. परफेक्शन त्याच्या फटक्यामध्ये असते, परफेक्शन त्याच्या खेळामध्ये असते, पण त्याच्या समोर असणारा जो गोलंदाज आहे त्याने एकच सांगितलंय, मागील काही स्पर्धा मी रेहान दुर्गेश 11चा ॲज अ बॉलर म्हणून फ्रंटलाईन भूमिकेमध्ये नव्हतो, मागे होतो. आज मला पुन्हा एकदा माझी पोझिशन मिळाली आहे, म्हणजेच पहिलं षटक, आणि ते पहिलं षटक हाताळत असताना आपलं वर्चस्व दाखवण्याचा तो प्रयत्न करतोय. सर्व प्रेक्षक इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्या संपूर्ण नवापूरकरांचं आणि आलेल्या दर्दी प्रेक्षकांचं या DCC नवापूर बिग बॅश लीगच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मला वाटते थोड्याच वेळात एक्झिबिशन मॅच जी शेड्यूल करण्यात आली आहे आणि जी इथं होताना दिसणार आहे, बेस्ट ऑफ वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन वर्सेस बेस्ट ऑफ विरार क्रिकेट असोसिएशन. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू ओहो जयेश गरत यानं चेंडूला अडवत असताना डिक्लेअरच्या दिशेने पाठवलं. सिंगल धाव येते. बघा ते दोन्ही डगआउट कडे जर तुम्ही बघाल, टाळ्या एक डगआउट नाही वाजवत, 2 डगआउट वाजवतोय आणि या 2 डगआउट मधल्या टाळ्या एकच सांगतात की आम्ही क्रिकेटचे दिवाने आहोत, कोणत्या एका संघाचे नाही. जरी आमच्या संघाने काही चांगलं केलं तर आम्ही टाळ्या वाजवणार, समोरच्या संघाने काही चांगलं केलं तरी सुद्धा टाळ्या वाजवणार. आणि म्हणूनच की काय वसई विरारचं अंडरआर्म क्रिकेट मोठ्या प्रमाणामध्ये आज जगभर पसरत चाललंय. मी जगभर म्हणतोय त्याचं कारण वेगळं आहे, ते सुद्धा तुम्हाला सांगेल. पहिलं षटक मला वाटतं इथे संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती. आदरणीय सन्माननीय कुशल साहेब चौधरी, आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या ह्या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार, ज्यांच्या माध्यमातून खरं तर एक मोठा आर्थिक मदत आपल्याला लाभले, त्या चमचमत्या आपण ट्रॉफ्यास पाहतोय, यांचा एक गोड सत्कार करण्यात येईल. मी विनंती करतोय साहेबांना आपण या. सन्माननीय रामदासजी मेहर साहेब, आपल्याला विनंती असेल नवापूर गावाचे कार्य सम्राट आणि दादांच्या शुभ हस्ते हा गोड सत्कार आपण पाहतोय. एक मायेची शाळ तसेच मायेची शाळ तसेच ह्या स्पर्धेचं पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. असं म्हटलं तर की देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं आणि देणाऱ्यांना देता देता घेणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावेत, असं एक दानशूर असं व्यक्तिमत्व अर्थातच कुशल साहेब चौधरी
आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून आज संपूर्णतः नवापूर ग्रामस्थ व डोकरादेव क्रिकेट क्लब आपला पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. त्यानंतर पुढील सत्कार मी विनंती करतोय सन्माननीय राकेश तांबोरे साहेब आपण देखील या. खऱ्या अर्थानं आज ह्याच वसई तालुक्यातील आणि आगरी कोळी समाजातील अर्नाळा नवापूर विभागातील अनेक खेळाडू आज टेनिस पटावर नेण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहतोय असे राकेश दादा तांबोरे यांचं देखील या ठिकाणी गोड सत्कार करण्यात येईल. मी विनंती करतोय सन्माननीय बघा एक असे अतिथी आज मंचावरती उपस्थित आहेत. पालघर जिल्ह्यामधील आपण ताई पॅकर हा संघ पाहतो. ताई पॅकर नव्हे, पालघरची संपूर्ण साईट बनवण्यामागे ज्यांचा हात असतो असा पडद्यामागचा हिरो म्हणजे अर्नाळा गावचे सुपुत्र आणि या पालघर जिल्ह्याच्या क्रिकेटर्सना पुढे नेण्याचं कार्य करणारे आमचे राकेशजी तांबोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. थँक्यू सो मच राकेशजी तांबोरे. आपण या पालघरच्या टेनिस क्रिकेटसाठी करत असलेली ही सेवा आम्हाला खरोखरच भावते. आपण अजून असे उत्तरोत्तर आपल्या पालघर जिल्ह्यातील खेळाडू पुढे नेण्याचं कार्य करावं अशा सदिच्छा आपल्या भविष्यासाठी. सन्माननीय निनाददादा पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल. आई जीवदानी कलाक्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते अच्छा गावातील ग्रामस्थ विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच राकेशजी, आपलं मनापासून आभार. आणि थोड्याच वेळात या स्पर्धेला ज्यांची सर्वांना ओढ लागली आणि विशेष अतिथी म्हणून ज्यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे अशा वसई विधानसभा विद्यमान आमदार स्नेहाताई दुबे मॅडम यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होईल. बघा जे एंट्री गेट समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण तिथून बाजूला व्हा. मी DCC व्हॉलेंटियर्सना विनंती करेल की आपण गाईड करायचंय तिथल्या सर्व प्रेक्षकांना. एक मिनिट मॅच थांबवायचे, एक मिनिट मॅच थांबवायचे. विशेष अतिथींचं आगमन या मंचाच्या दिशेनं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात वसई विधानसभा विद्यमान आमदार स्नेहाताई दुबे मॅडम यांचं आगमन या नवापूर नगरीमध्ये पुन्हा एकदा या DCC नवापूर बिग बॅश लीग दरम्यान होत आहे. वेलकम मॅडम, आपलं हार्दिक स्वागत. या नवापूरकरांच्या वतीनं DCCच्या वतीनं आगतम स्वागतम शुभ स्वागतम. आपणास विनंती आहे आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आम्ही गाजवतो रण मैदान, आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती, आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती, आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती, आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती, आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते. थँक्यू डीजे. खेळाला पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. थँक्यू सो मच दोन्ही संघ आपण कोऑपरेट केले त्याबद्दल. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ही टीम साहेबासाठी जमेची बाजू, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोड्याशा अडचणी वाढल्यात. ही थोडीशी टेन्शनची म्हणजे चिंतेची बाब. आणि असं असताना मयूर घरतचं हे षटक लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू येतोय वाईडच्या रूपाने. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होताना दिसतीये. मजा येणार आहे. सुपर 8च्या मॅचेस आतापर्यंत ज्या त्यांचे रिझल्ट आपण बघितलेत थोडेसे धक्कादायक राहिलेत. धक्कादायक का मी म्हणतोय बघा, एका धावेसाठी पुन्हा एकदा प्रदोषने चेंडूला खेळलं. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या खेळानंतर धावपलकरती धाव आहेत 11 बिनबाद टीम साहेबा. तालुका जिल्हा विचार
विचारून घे या जगात, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा ढगा, आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा, आम्हाला जो कोणी नडतो. थँक्यू डीजे. सन्मान्य पाव अन्सारी साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते. मी विनंती करेन अन्सारी साहेब आपणास की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. अन्सारी साहेबांचं आगमन आणि यावेळेला ओहो बरोबर गॅप मध्ये प्रदोषला परफेक्ट का म्हटलं जातं त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगतो मित्रो. ज्या वेळेला फटका एक्झिक्यूट केला गेला होता त्यावेळेला त्या फटक्यामध्ये ताकद नव्हती. त्या फटक्यामध्ये बघा शॉर्ट सिलेक्शन कशा पद्धतीने केलंय. माहीत होतं बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू होतो आणि त्याला इनसाइड आउट खेळलं आणि जयेश आणि रोहित मधल्या गॅपला त्यानं हेरलं होतं. बरोबर गॅपमध्ये चेंडू जात होता. आता तिथे चेंडू जयेशने अडवला ही वेगळी बाब आणि त्यामुळं एक धाव फक्त मिळाली. 3 धावा नक्कीच वाचल्यात. निहिरा ट्रॅव्हल्स प्रीतमजी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करेल आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती विकास धसकर आहे आणि विकास धसकर बॉलिंग मार्कवरती असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. पीस ऑफ नेचर रिसॉर्ट संदेशजी मेहर यांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपल्याला सुद्धा विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलं फेकी केली गेली आहे. ओहो रनआउट का मौका. जड़ना चाह रहे थे चौका लेकिन बन रहा था रनआउट का मौका. बाल बाल बचे और बचना भी जरूरी है. बचेंगे तो लढेंगे. आता मंथन रिसॉर्टचे ओनर सन्माननीय विजयजी तांडेल साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण सुद्धा मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. विकास धसकर मुजम्मिल खान मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडूला अडवला गेलाय का. रनआउटची संधी परंतु काय जबरदस्त रनिंग आहे. कौतुक कौतुक आहे दोन्ही फलंदाजांचं. ज्या पद्धतीनं त्यानं वेगानंही धाव कंप्लीट केली गेली. सिंगल बघा कशा पद्धतीने हा चेंडू अडवला गेला होता. अडला की नाही सुरुवातीला माहीत नव्हतं. ज्या वेळेला चेंडू पकडला गेला फेकला गेला तो फेकेपर्यंत मुजम्मिल खानने क्रीज पार केली आणि त्यानंतर 1 धाव कंप्लीट सुद्धा होताना पाहायला मिळते. हा संघर्ष तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये आता बघायला मिळेल. अशा प्रकारच्या संघर्षासाठी तर या नॉकआउट स्टेजला शेड्यूल केलं गेलंय. बिग बॅश फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळल्यानंतर तुम्हाला नॉकआउट मध्ये आल्यानंतर याच सर्व बाबी या प्रेक्षकांसमोर सादर कराव्यात यासाठी हा फॉर्मॅट आहे. प्रदोष बैकर स्ट्राइक एंड वरती आहे. विकास जसकर एखादा चौकार या मॅच मध्ये परत आणेल परंतु फेकी अचूक आणि मोठा अडसर दूर. प्रदोष बैकर डिपार्ट्स. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झालेत. प्रदोष बैकर त्यांची जागा घेण्यासाठी या अंडरआर्म क्रिकेटमधील दिग्गज जुना जाणता खेळाडू ज्याने 26 ते 27 वर्षाची कारकीर्द राहिली असे ऋषिदादा देसाई मैदानाच्या दिशेने येत आहेत. विकास जसकर यांच्या समोर आता मुजम्मिल खान असतील. रेहान दुर्गे शिलो निपक्ष साहेबा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. जयेश घरत त्या ठिकाणी होते आणि धाव 1 कंप्लीट होत असताना सिंगल आली आहे. मला वाटतं तिसऱ्या षटकातील आता एक बॉल बाकी आहे. 14 वरती धावफलक जाऊन थांबलंय आणि असं असताना क्षेत्ररक्षणाची सजावट वारंवार बदलत असताना काय घडेल या शेवटच्या चेंडूवरती. मी पुन्हा एकदा तीच चर्चा का करतोय कारण एखादा चौकार या मॅचला वेगळी दिशा देईल. या मॅचला बदलवेल. या पहिल्या इनिंगला सजवेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडूला अडवला गेलाय. फेकी केली गेली. ओहो हातातून चेंडू निसटला परंतु 3 षटकांचा मला वाटते खेळ या ठिकाणी
संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 14 आहेत. 14 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 1 लॉस टीम सायबा. शेवटचं आणि अंतिम षटक. धावफलकावरती धावा किती आहेत? 14. मजा येणार आहे शेवटच्या या षटकामध्ये. जयेश घरतच्या हातामध्ये चेंडू. ओ पहिल्या चेंडूवरती मुझम्मिल खानने चेंडूला लपेटण्याचा प्रयत्न केला. फ्लाइट असताना चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. गडीबाद. आम्ही गाजवतो रण मैदान डोकरा देवाच्या आशीर्वादान. आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती. आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. थँक्यू. आणि खरोखर DCC नवापूरचं कौतुक करावं तितकं कमी. इतकं शानदार, बहारदार आणि दर्जेदार आयोजन आपण सर्वांच्या भेटीला त्यांनी आणलं. विचारही केला नव्हता की या मैदानावरती अशा प्रकारची खेळपट्टी बनेल, परंतु ते करून दाखवलं. आणि आता करण बेहराई सुद्धा बॅक टू बॅक दुसरी विकेट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. रेहान दुर्गेश 11 बॅक टू बॅक 2 विकेट जयेश घरतने इथं मिळवल्यात. परंतु मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ घरत सुद्धा आलाय. जयेश घरत, कौस्तुभ घरत. आता 2 घरत मधील हे बॅटल कोण जिंकणार? एखादा चौकार या मॅचला वेगळी दिशा देणारा ठरणार आहे. या इनिंग मध्ये जर का आता 1 ते 2 बाउंड्री देणाऱ्या 4 चेंडू मध्ये आल्या तर मात्र कहाणी बदलेल. रन बॉल इक्वेशन सुद्धा खूप चांगली रंगेल. काय रंगवणारी मॅच दाखवली जाईल का? ओ विकेट हॅट्रिक. थँक्यू डीजे. बघा मी विनंती करेल एक्झिबिशन मॅच बेस्ट ऑफ विरार क्रिकेट असोसिएशनचे कर्णधार भारतीय सेनेमध्ये निवृत्त असे 20 वर्ष कार्यकर्ता सेवानिवृत्ती ज्यांनी घेतले असले चंदनजी नाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल चंदनजी नाईक साहेब आपल्याला की आपण मंचाच्या दिशेने यायचे. भारतीय सैन्य दलात रेजिमेंट सेंटर मध्ये दाखल झाले आणि भारतीय सेनेची खडतर प्रशिक्षण पूर्ण करून 21वी बटालियन जॅन रेजिमेंट येथे मध्ये पोस्टिंग झाली. त्यानंतर 5वी राष्ट्रीय रायफल गांधरबल जम्मू काश्मीर या ठिकाणी कार्यरत. तसेच 2012 ते 14 या दरम्यान सागर मध्य प्रदेश पोस्टिंग व त्यातून विशेष शांती सेनेकरिता DRS काँगो आफ्रिका खंडातील UN येथे शांतिदूत म्हणून विशेष सेवा नेमणूक करण्यात आली. त्यानंतर 2015 ते 2018 रोजी जम्मू काश्मीरमधील लालेदाबाग येथे तसेच 2021 ते 25 च्या दरम्यान फिरोजपूर पंजाब या ठिकाणी कार्यरत असून 21 वर्ष देशसेवा करीत असताना दिनांक 31 मार्च 2025 रोजी पंजाब येथून हवालदार श्री
चंदन कृष्णा नाईक हे भारतीय सेनानिवृत्त झाले आणि अशा सेवानिवृत्त झालेले श्री चंदनजी कृष्णा नाईक आपल्या या संपूर्ण कार्याला, आपल्या या संपूर्ण देश सेवेला आम्हा DCC नवापूर आणि या DCC बिग बॅश लीगच्या वतीनं मानाचा सलाम. गंभीर टाइमर ठीक आहे. मॅचच्या दिशेने बळायचंय. 15 धावा धावपलकावरती आहेत आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. एखादा चौकार या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत येऊन दिला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं, चेंडूची फेकी झाली आणि फेकी होईपर्यंत एकदा येते आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपलकावरती धावा आहेत 16 की 17. एक मिनिट एकदा करेक्ट कर. 17 धावा झाल्यात. 18 धावांचं लक्ष, 16 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते टीम रेहान दुर्गेश इलेव्हन या संघासमोर टीम साहेबांच्या वतीनं. पुन्हा एकदा सर्व संघांना विनंती करतोय, टायमर ऑन आहे, पण जर का मध्येच काही आयोजन कमिटीच्या वतीनं इन्स्ट्रक्शन किंवा काही पाहुणे आले तर तिथं टायमर ऑफ केला जात नसला तर तो टाइम एक्सटेंड केला जातोय, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर एक्झिबिशन मॅच ज्या 2 संघांदरम्यान आहे त्यांच्या कर्णधारांनी टी-शर्ट्स घेण्यासाठी यायचे आहेत. नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत, दर्शन घेता देवाच येई धन्यात हो बरकत. पाठी राखा देव गावाचा, जय घोष होतो त्याच्या नावाचा. थँक्यू डीजे. काही सन्मान आहेत ते आपण मंचावरती घेणार आहोत. तर मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तरी आपल्या बिझी शेड्यूलमधून अमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती लाभले अशा वसई विधानसभाच्या विद्यमान आमदार स्नेहाताई दुबे मॅडम यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. येस, लाईट चेतन. थँक्यू डीजे. आणि हा विशेष सन्मान भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य निमंत्रित सदस्य रामदासभाई मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. या स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या, त्याचबरोबरीनं चंदन नाईक साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. माफ करा, चंदन नाईक साहेबांचा विशेष सन्मान. अतिशय गरिबीतून त्याचबरोबर देशाची सेवा करत असताना मागील 20 वर्षाची ही सेवा खरोखरच आम्हाला सलाम करण्यास भाग पाडते. त्यानंतर आता विद्यमान वसई विधानसभा आमदार स्नेहाताई दुबे मॅडम यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. मी विनंती करेल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य निमंत्रित सदस्य रामदासभाई मेहर यांना की आपण हा स्नेहाताई दुबे मॅडम यांचा विशेष सन्मान या मंचावरती करायचा आहे. आणि आणि संपूर्ण आयोजन कमिटीची विनंती आहे, मॅडम आपणास विनंती करेल की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. आज डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर यांच्या वतीने जी क्रिकेट टूर्नामेंट आयोजित केली गेलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाचे रामदास भाऊ मेहर आणि सुधीर भाऊ मेहर यांच्या माध्यमातून ही टूर्नामेंट आयोजित केली गेलेली आहे. तर या टूर्नामेंटला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आज प्रमुख अतिथी म्हणून मेजर
चंदन नाईक आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, वसईकरांच्या वतीने आभार मानते की त्यांनी जी इतके वर्ष देशाची सेवा केलेली आहे ती आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायक आहेत आणि आपल्यातल्या तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन देशसेवेसाठी स्वतःचं आयुष्य समर्पित करावं असं आव्हान मी या निमित्ताने करते आणि तुम्हाला सगळ्यांना या क्रिकेट टुर्नामेंटच्या शुभेच्छा देते. कोणीतरी हरणार आहे, कोणीतरी जिंकणार आहे, पण हरणं जिंकणं हे स्पर्धेत होत असतं. त्यामुळे सगळ्या सहभागी टीमचं मी अभिनंदन करते आणि जिंकलेल्या टीम, जिंकणारी टीम जी आहे भविष्यात तिचंही अभिनंदन करते आणि सगळ्या टीमचं अभिनंदन करते. मला इथे बोलवलं, माझा सन्मान केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम, आपल्या मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती नोंदवली त्याबद्दल आणि या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम, आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार. आमच्या समस्त DCC नवापूरच्या वतीनं उत्तम सर आपलं सुद्धा मनापासून आभार. डोकरा देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या तर एक आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. थँक्यू DC. मंचावरील अजून काही उपस्थित मान्यवर त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल जगन्नाथ भोईर साहेब, वैती साहेब यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. उत्तम ज्वेलर्सचे ओनर सन्माननीय उत्तम सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि सदाबहार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची खासियत राहिली असे आमच्या आगासीचे उत्तम सर, उत्तम ज्वेलर्सचे ओनर, त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद उत्तम सर, आपल्या मनापासून आभार. मॅचला सुरुवात करायची. मॅचला सुरुवात करायची आहे. पांडुरंग हिराजी तांडेल साहेब यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल
कळमगावचे उपसरपंच नवनीतजी निजाई सर यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. मान्यवरांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. नयन एकदा 2 फ्रेम मध्ये टाकून घे एक कॅमेरा. सन्मान काही अतिथींचा या मुख्य मंचावरती केला जाणार आहे आणि तो सन्मान होत असताना रिझवी टाईल्सचे सन्माननीय फिरोजबाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल मंथन रिसॉर्टचे विजय तांडेल सर यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. रिझवी टाईल्सचे सन्माननीय फिरोजबाई यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. मी विनंती करेल विजयजी तांडेल साहेबांना की आपण हा सन्मान या मंचावरती करायचा आहे. धन्यवाद फिरोजबाई, आपलं मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलीत, त्याचबरोबरीने या मंचाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. जलकन्या उर्वी पाटील आणि त्याचबरोबरीनं निनाद पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निनाद पाटील साहेब आणि जलकन्या उर्वी पाटील यांना विनंती करेल आपण यायचा. आपला सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल विनोददादा पाटील यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचे. विनोदजी पाटील साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते जलकन्या उर्वी पाटील आणि त्याचबरोबर निनादजी पाटील यांचा विशेष सन्मान विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मी आई जीवदारी कलाकार मंडळाचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. अन्सारी साहेबांचा सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. अन्सारी साहेबांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल अविनाशजी मेहर साहेब यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं है. अंसारी भाई आपसे निवेदन है कृपया करके आप आइए, आपका भी सम्मान इस मंच पर किया जाएगा. धन्यवाद अन्सारी साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून आभार.